बावळाटा काम धंदा नाही का तुम्हाला ते बघ तोंडाकडे बघा त्याला जाणं काम करा तिकडे चालतंय चालू बापू हे जा रे मोठ्या माणसांमध्ये काय काम आहे तुझं चाललोय नाही हे सर सगळी बावळाटाची नगरी बघ काय नाही तर सांगायचं काय काय म्हणतो मग काय बुवा निवांत आय 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 कुठं कुठं दुखत आहे दुखत आहे सगळीकडेच आता काय आपलं. परत झक मारलेली इकडे पळ तिकडे पळ इथं हात घाल तिथं बोट घाल बापू तू काय नव्हता का आमचं तू असलं तुमची इतकी नाराज धंदे गेली पण मी काय म्हणतो बापू काल कुठं होता बैठक गेला नव्हता करमला नाही तर शिवाय राव मित्रा अरे जावं आलतो लेख आलती मग त्याचा धोंड्याचा महिना हा आता तिथं द्यावा लागतो वेळ जरा बरोबर परत बरोबर. त्या आईला पाहुणं नाही पाहुणं आलं तरी बोंबलतच फिरत येते असं होतं ते काय म्हणते जावई नाही मस्त लागले रांगती काय अडचण नाही चांगली गोष्ट आहे. काय आता हिच्या आईला हे धोंड्याचा बी आहे ना महिना नशीब दरवर्षी नाही 3 वर्षी येतो हा ना आलं ना आलं की त्याला आता कपडे लागतात ठीक आहे माणूस काही करतो तुझी काय करावं लागतंय आता अरे सोनं एवढं स्वस्त राहिलं का करावं लागतं म्हणजे काय करायचं एखादं मनी लेकीसाठी अरे आता लग्न झालं आपण तरी काय देतो त्यांना हा, तेच. पोरांचं सगळं तिच्या आईला माड्यावर घालायचं आता चला आपण आहे तो लेकरांना येणं जाणं हा आपण ना. गेल्यावर काशीची पोरं बघायची त्यांना काय तेच द्यावं लागेल करावं लागेल तुलसी मदत अरे मला बोलवलं लागल करावं माझ्या जावं आणि मग आवड आहे काय जरा ते आता नवीन आता आमचं जुनं झाले तरी येत नवीन जावं पहिला तोंडा म्हणलं जावायचा थाट माटच करावं लागल नाही काय करावं लागेल याला आता लेकीनं प्रेम विवाह ती सोडून जायचं चांगलं पोरग बघितलं होतं राव शहरातलं हे मी बापू. नोकरी नाही म्हणलं ना काय कशाचं काय नोकरीला नाही होय हे असा सांडे का सांडायची ती काय त्यांना हेच कळत नाही प्रेम करावं त्या एखादं चांगलं लायकीचं पोरग बघावं कामात आणण्याचं जरा शेतीवाडी नाही तर काय कोणा बी प्रेम पुढे बी कारण मग आता आता आपल्या आमच्या चांद्याच काय होतंय काय माहिती ती काय बरं आहे ती काय शाळे होय अवघड आहे, हो. काय आता ते ना त्याला काय? त्याला पोरगी ह्याला काही लेबर आहे आपली बर आहे पोरगी चांगली काय काळी सावळीच आहे पण बरी पोरगी गरीबाचीच पाहिजे बघ हा लय असे नाटक नाही केले पाहिजे जास्त तिथं कुठं बोलत फिरत निम्याला चढ येते मानलं तू ते चक्कर झाले ते त्यांनी नको नको करून ठेवले मला तर कधी कधी ना शंकाच येते कुणाची चांद्या मा आहे का नाही काय मी कसं बोलतो लागत आणि नाही तर काय सांग का तुझ्या बायकोला अरे माझं काय म्हणणे नीट ऐकून तर घे हं. आता आपण तरुण होतो तेव्हा मी काही कमी पोरी फिरवल्या वय तुला आठवतं का पाटलाची सकू ऊसात नेलती एकदा तूच होता की राखणदार अरे ते लोकांनी किती पळू पळू घाळ केलेला का काय सापडल्या हातपाय मोड अरे ते जाऊ दे पण या त्या चांद्याला एक पोरगी पटाना ना फलट तर नाही त्यात काय त्याचं त्यालाच माहिती बाबा तर मग त्याची एका मामाची पोरगी त्याला म्हणलं जा बोल तिच्याशी तर तिला म्हणतोय ताई कशी आहे तू आता काय करावं लय अवघड आहे बाबा नाही कुलती एक काय खरे दुसरं एक तयार करेन काय तसं प्रयत्न केले अजून बी कमी नाही तू नाही का प्रश्न केले नाही तसं काही नाही बरं का हां. पण आता ह्या वयात जरा कंबर लय त्रास देते रे काय आपण करायचं आपण दोघांनी भागीदारीत भागी करायची नाही रे थोडस गोळ्या औषध जराची कमर ताकद आणायची रे हा असं म्हणणं हं. हिमालयातून शिलाची ताणावं लागते का काय मला हं, मग नाही तर काय एक पोरग म्हणलं माझं त्याच्यावर शेत आहे की नाही काय कुठून मंद पैदा झाले काय माहिती त्याच्या यायला त्यापेक्षा साप नाही तर कुत्र पैदा झाला असतं ना मला आता ते परवडलं असतं हे असलं जन्माला आलंय माय पोटाला झाल्यावर काय असं दवाखाना ते ताप गेलता का डोक्यात तरी बायकोला म्हणत होतो नको आज अमावस्या आहे आईला ती जगमारी झाली म्हणायची पैदा बी अमावस्यालाच झालंय बरं ती काही साधी अमावस्या नव्हती सर्व पित्री अमावस्या होती ती नाही तर काय? काहीतरी ते त्याला नि नारायण नागबली कर नाशिकला मी नाशिकला न्या नाही तर वाराणसीला नाही काय फरक नाही पडत त्या चंद्याला आज बसायचं संध्याकाळी हात बसायचा का म्हणजे काय रोज काय सोडतो का आपण आज मोकळा आहे रात काल जराशी मग पाहुण्यामुळे जावायला बोलावं लागल आता जातो घरी बघतो काय ते काय नाही त्याला सांगावं लागेल ती पारी आली तिला मध्ये ती 2-3 दिवसापूर्वी दिसली हा का हं. काय तिला नातू झालाय म्हणे
झालं पण अजून ती तशी दिसते का ती पहिल्यासारखी. हा का काय ग? मानायचं राव हा तुला माहिती ना आपले 2 नंबरचा विषय पारी 24 तूच होता का तूच होता की राखणदार अरे काय म्हणतो लय भारी दिवस होते ते एकदा किल्ल्यावर गेलतो घेऊन हं? पुढं पुढं आणला पोरांनी. आता मार काय कमी खाल्लाय का आपण? अरे पण मग कुठानेला त्यावेळेस नशीब मोबाईल नव्हते नाही तर व्हिडिओ झाला गाव का. अयो मग त्याला अवघड झालं असतं माझं मग माझा चंद्या झाला असता हला पोरग कुठे काय बघतो जावायला बोलवतो काय काय अंगठी घालतो का चेंज करतो जावायला. बघू ते काय सगळे ते बायकोचे स्वाधीन करून दिलेले आता तुझं तू बघ तुझं तू कर मला फक्त खोखो लावायला बोल त्याच्या पुढं आता जावाई धोंडण पोळ्या नाही का कोंबडी मटण लागत आहे. नाही 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 आपला हा सण असतो सणाच्या दिवशी असं नॉनव्हेज बिनव्हेज बनवायचं का अरे आपल्या लग्नात शेवायचा भात होता गडंगनर आता मग लगेच खांडखून. काय आजकालच्या लोकांना काय झालंय तेच कळत नाही समजायला तयार नाही. मटन आणि चिकन म्हणले की काय त्यांना लगे ऊत येतो काय गोड माहिती खायलाच नको मग. आपली संस्कृतीच विसरून गेलेत मग मी काय म्हणतो माझ्यासारखा एखादा चाटाळ का असं ना पण त्यांनी संस्कृती जपली पाहिजे जपली पाहिजे. कळतच नाही कार्टेलला काय करावं काय आपण ध्यान तरी करू ठेवून. चला आमची घरची पारू वाट बघत असाल आता हं? येऊ का हो 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 भेटू संध्याकाळी फोन कर जावायला विचारतो घेतो काय घेतो. आईला म्हातार पण झालं पण चाळ नखरी नाही गेली अंगातली अजून. अय! उर. काय आवडलं ओळख तुम्ही? की असं काय करताय बारक्या पोरावनी? तुझ्या समोर आलं की मी म्हातारा असलं तरी बारके पोरावणीच होते मला माहिती आहे तुला कोण म्हणलं म्हातारा झाले? तुम्ही तर आणि मी तर बायको अजून तरुण आहे माझी होय तुम्ही पार्वती काय म्हातारी झाले का? तरुणच आहे की. बघ हे जाऊ दे लाज ते काय लाजायचं वय वय हा शर्ट घातलाय ना आज लय छान दिसत. असं ऐ काय झालं का? चमका येतात का ते म्हणत वय होते तुम्हाला मी. वय झालंय आपलं मी काय म्हणत होतो हा. अधिक मास आहे धोंड्याचा महिना आहे जावायला लेकीला बोलवायला पाहिजे आपण अहो ते यायला लागल्या तुम्हाला काय माहिती? कधी फोन कालच केला होता त्यांना. आज येत आहे तोय हा बायको हुशार आहे माझी उगाच नाही लगीन केलं तुझ्या संग होय हो मला ना त्या जावायची भीतीच वाटते लई चाबरा जावाय आहे. आला ना किचनमध्ये पण येतोय तुम्ही नसताना मामी हे द्या मामी ती द्या. अहो गेल्या वेळेस तर ना कपडे धुते तिथं आला होता लई चाबरा जा असू द्या मला पण करमत नाही. चाबरपणा नाहीत म्हणत ग त्याला मग त्याला काय? लढाय तुझा आ? लढाय लढा 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 हा. ठीक आहे ठीक आहे ते नाही काय असं हे असतं बघ काय असतं ते असू द्या ते. आपली लेक किती दिवस येणार आहे 2-3 दिवस येणार आहे राहणार आहे जाणार आहे होय, मग होय. काय आपण दोघंच की तसं पण आपण दोघत असतोच मग आपल्याला अजून एक पाहिजे तस- विसरलं का चंदू नाही का अजून आपला ऐक कशाला त्याचं नाव घेतलं नालायकाचा त्या काय? लेव के का लेख येतो असू द्या आता काय काय होतंय तुझ्या समोर त्याला हाय माई तुम्हाला म्हणून शिव्या पोरं घालता पाहिजे येत होता नाही ना आधी काय करायचं मग वंशाला दिवा पाहिजे होता तो एक वेळेस मला जावाय परवडल आणि ही पोरग ना नुसतं येड्यागत करते बघा काय करावं काय नाही. तुझी चुकी आहे ती माझी कशाची चुकी नाही तर काय धने चला ना शेतात नाही वेग काय शेतात कशाला आंबे तोडून आणायचे असं म्हणत आता आमरस वगैरे करायला लागायचं नाही का पोर घ्यायचे म्हणलं चला तुमचं तर येऊन जा ते खोळं कुठं आहे खोळ पडलं असेल तिथं दुधाचं बाटली दिली पेत बसले जाऊ दे एवढं मोठं पोरग झाले तरी अजून अहो, दुधाने पिऊ द्या ना तुम्हाला बाटली काय पित. फरक पडतोय तुमची आई तर म्हणत होती तुम्ही 17 वर्षाचे होत तर बॉटल घेऊन फिरत होता अगं ती बॉटल वेगळी होती ही बॉटल वेगळी वेगळी म्हणजे ती कसली अजून हा कसली बाबा माझ्या पाण्याची पाण्याची बिस्लरी पुढे आली जा लवकर या हा लोक अरे माझी तमाना. इकडे इकडे काय माझी दमान म्हणजे काय वर काय काय वर
ते गाणं कारभारी दमान हो द्या दमान फोन केलाय जावयान धोंडा खायला येतोय म्हणान. बरं बरं ठीक आहे जावा आल्यावर तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका. म्हणजे त्याला मी 2 दिवस देते मया करते जावा. म्हणजे देते म्हणजे मया करते त्याची हो कळलं का? अच्छा तो हम चलते. नेमकंच आहे बाई, माझं जावाय बापू येईल. आज तर काय लय भारी भारी येतंय भाऊ. हा कोणाच फोन आला बाबा होय काय रे चांद्या कुठे गेलता? खेळाय पोरांच्यात मग काय पोरांच्यातच खेळ. बाबा हा. ते तसलं मला धोंड खायचे. धोंडे खायचे तुला हा ते दगडान घाल तू डोक्यात. ते एक जण मला म्हणत होता मला धोंड जेवाय जायचे. धोंड जेवाय काय असतं ते बाबा? अरे ते लग्न झाल्यावर असतं बाबा. मग माझं लग्न करा ना. तुझं हा लग्न हा अरे तुला कोणी पाळलेली कुत्री नाही द्यायचं पोरगी देईल का कोण? हा, बाबा ते ते तिकडे एक आपले ते मामाची नाही का ते बघा ना. अरे ते मामाची पोरगी इंजिनियर आहे. हा हं? तू तांजानियातून आलेला माकड वाटतंय. ते इंजिनियर आहे तर मी इंजिन चालू नाही हो करीत रानात पाणी द्यायला. अरे ते इंजिन वेगळं असतंय बाळा. हे हा? इंजिन वेगळं असतंय. प्रत्येकाच्या इंजिन मध्ये फरक असतो. मग बाबा माझं जर नाही लग्न केलं मी उद्यापासून रानातच नाही जाणार बाबा. बर करू हा तुझं हा, लग्न हा, करू लग्न. हा? ताईडी येणार आहे आज. दाजी ताई येणार आहेत येते? तुझे. हा दाजी यायचं आपलं. हा हा. एक काम कर हा. जरा कपडे बिपडे जरा व्यवस्थित कर. हा अवतार नीट कर हे हो काय. बरं. आणि येड्यावानी वागू नको त्यांच्या समोर. नाही ये देऊन नाही. शहाण्यासारखा वाघ. हा दाजीला सांगतो तुझ्या एखादी पोरगी बघा आमच्या चंद्याला. काय अच्छा, 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 अम्मा. हो. एकुलता एकच बाबा. हा हा. मला मग धोंड खायला मग पाठवतात ना बाबा? हा पाठवीन ना तुला. हा? हा? बाबा लय चांगला बाबा आहे. बाबा हा, आहे बाबा, आहे. बाबा बाबा तू बी चांगला आहे माझ्या लेखा. हा? आलाय चुकून पण आता करता काय. चला हा? आवरा. हा मी आहे ना घरात. हा आहे घरातच आहे. हा भाकर खायची मग भाकर. हा जा भाकर खा भाकर खा. बरं बरं बाबा जाऊ का? हा जा यायला कोणाचा फोन येतोय सारखा. हॅलो हाय दैया मेरे सपनों के देवता. अबे नाही नाही रॉंग नंबर मारीन ती दगड मला रॉंग नंबर. आई बोला होते. तिला काही कळलं नाही ना. काय हा नाही काही नाही चल बाळा. चला चला. अहो एवढी मोठी पिशवी घेतली इतका लांबून आणली तुम्ही डोक्यावर. तुम्हाला कळतं का नाहीच हो काही? नाही मला कळत नाही सगळं तुलाच कळतं. मामीचा फोन आलाय मग आता मामीच फोन आला तुला माहितीये. आता चांगलं महिनाभर राहायचं बघ. आता महिनाभर मग घरी जायचं ना उगाच आणलेत का तू बी कपडे आहेत याच्यात माझ्या एकट्याचे नाही. ती मला माहिती हा पण महिनाभराची मग? काय बोलत येतो. आता मग काय तुझ्या बापाचे कपडे घालू दे. तुझ्या बाप तसा फोगल्याला. मला फक्त मामी आवडते ना. तुझ्या बापाचं तोंड काय कोण बघायला येते माहिती का? हा. मामीसाठी येतोय मी. तर किती जीव लावतात मामी मला. हा हा. जीव लावत्यात म्हणून राहायचं महिनाभर. महिनाभर काय 2 दोन महिने. दिवस राहायचंय आपल्याला. हा, मग मला नाही यायचं मग मी चाललो मग. हो येणार हा. करू नका चला. महिनाभर राहणार आहे की नाही? बरं राहू चला. बरं राहू नये नक्की सांग. हा राहू हा नाही नक्की सांग. हा हा काय राहू महिनाभर. हा असं म्हण महिनाभर राहायचं नाही तर तुला माहिती आहे मग हा. मी तुला माहिती रुसलो ना मग इथून निघून जाईन मग. हा जा बरं बघा. चला ना. हा चला. हायला मामी काय जेवायला बनवलं असत. मामीच्या हाताची पप्पीच काही घ्यायची वाटते. नाही काही नाही असं दगड घातला पाहिजे डॉक्टर. कमन धोंडे नाही का ते धोंडे. दोंडे बिंडे नाही. हा, ती धोंडे खाऊ घालती ना. कोंबडा कापायला लावायचा चांगला मस्त पैकी झणझणीत. हा अहो झणझणीत नसतं गोड असतं पोळ्याचं. तुझ्या बापान खाल्ला होता का गोड कोंबडा होय काय? अहो पोळ्याचा स्वयंपाक असतो धोंड्याला. नाही तिखट मला नसतं. मला कोंबडाच पाहिजे नाही तर पिशी धरबो थोड्या वेळ. अयो अहो लय चढाई. इथंच थांबायचं का? नाही चल ना जायचं घरी. मग अयो चला मग म्हणलं जिथं ना कुठं बी काहीच. मी म्हणते जरा दमानी तर नाहीच. अय मामा ते ओ मामा बरं आहे ना? बरे बरे खायले कवा आली. ती काय आत्ताच बाबा तुमच्या समोर आले. हा बरेच ना बाई.
नाही तिला काय झालं धाड भरली तो 4 टाइम खाती पिती झोपती तिला काय झालं बरी ह्यो कोणी आहे जावई मी अयो जावई बापू लग्नात जरा बरे होते. नाही ना आता कसं आहे ना बाबा पण आई कुठं आहे? हा हा मामी कुठे असंच घरात अगं ऐकलं का लेक आली जावई पण आले म्हणते जावई पण आली. कशा आहे बरी का? मी बरी. तू कशी? मी बरी. मामी इकडं हो. ती माझी असं ते जावई माझं लाडायचंय. कसं बरं आहे मामी कसं आहे लांबून लांबून प्रवास नाही एकदम ठीकठाक मला मी एकटीत मला झोप लागली ना तुमचं स्वप्न पडलं होतं मी आलती स्वप्न. हा तुम्हीच हे मामा आले स्वप्न तुटलं मा आले तिथं पाडले माझ्या स्वप्नात घाणवानी आता ह्या वयात- आई, आई, आई. जावई बापू नुसतं पंचकच आहे बाई नुसता. काय होते मामा डॉक्टरांनी सांगितलंय हवा बिवा आली तर सोडून द्यायची. हा का कसं काढतो मामी तुम्हाला पटतं काही आहे काय चाबरापणा लावलाय तुम्ही. चाबरापणा काय? लेक आहे इथं, जावई आहे. आणि मग काय ते काय पाहत नाहीत का? अव कशानं म्हातार झाला उन्हानं का वयानं? आ? काय 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 याच्यात असतं ना ते हा हाय हाय आणलंय आणलंय ठेवलंय. याच्यात बी घाला दाजी आले होय अरे पण दाजी आलाय तर दाजी 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 आवडत तर येडच आहे. अरे बाळा दूध बी प्याला का नाही आई मला दूध प्यायचंय ठेवली बाळा तिथं बाटली भरून जा. कपडे कपडे घाला आणि आंघोळीचं. तुझ्यापाशी नाही होत नाही बाटल्यात ठेवली जा. आतमध्ये ठेवली का बाटली दाजी तुम्हाला प्यायचं का दूध नाही नाही मी- दाजीला ठेवलाय चहा. मी संध्याकाळी पिन तू जा तिकडे आयले भारी दुधाची बाटली भरून ठेवली माझ्यासाठी टाकून ठेवले तूप बीप टाकून. तुला दूध नाही तुला मत पाहिजे शांत बस हा काय असतं ते ते संध्याकाळी असतं ते संध्याकाळी हा संध्याकाळी देतात ना मला? हा. काय खाल्लं होतं याच्या टायमाला हा ह्याच्या टायमाला काहीच खाल्लं नव्हतं बाबा म्हणून असं झालंय. मग अशक्त बी झालं बाबा हे डेअरी कसं काय वाढली काही खाल्लं नाही तर हे ना हा ते आता- बरं मी काय म्हणतो मामी हा. ते बोला की ते जावई. मला नाही वाटत कसं सांभाळतो तुम्ही त्याला सांभाळते मी काय करते दूध भरते बाटलीत आणि तिकडे बेड कर दूध मी- बाटली भरून ठेवते मी ते काय देते. म्हणतो दुधात ना उंदर मारायचं औषध टाका एका दिवशी म्हणजे ते गप तरी राहील कशाला नाही जावय चांगली आयडिया आहे बरं का मला ही पटली मला. आई दाजीला दूध नाही द्यायचं मला प्यायचं लाज कुठं सोडली जीप कुठं सोडली कळतंय का तुम्हाला? बरं बाबा तुम्ही पण अगं एक तुझ्यासाठी नाही म्हणलं मी. बाबा काय झालं बाई बाबा माझ्या भावाला माराय निघलेत बाबा. बंद नको नाही नाही तसं नाही एकुलता एक आहे. ही रडली तर मला रडायला येतंय मामी ए, ए, माझी ती बाबा आईला सांगा आई दाजीला दूध पाहिजे मला प्यायचंय दूध जावा ह्या दोघांना पण पाजा दूध तुम्हाला द्यायचंय की जावाय बापू? मला ते बाबा नाही आई तुझ्या ए, अरे गपकी लय मध्ये मध्ये बोलत आहे लय मध्ये मध्ये बोलत आहे चला, हा? मी तुम्हाला तर- ते ऐका मी काय म्हणतो. आंबे आंबे आणलेत ते देते तुम्हाला. आंबे आहेत का हा चला. आलो मामा आंबे खाऊन साडेतलं दूध प्यायचं बाबा ए, मी जाता नाही तर ना दाजी ना आई आई कोण दूध घेऊन पिते ना मी जाता बाबा तू कायमचा जा बाडे अरे जा. का दादा तुम्ही तुमचं एक काय असते हो त्याला सारखं खवळत राहतं तुमचंच आहे ना त्यो का आणलाय कुठं कचऱ्यातून उचलून हाय माझंच आहे बरं जाऊ दे. तू कशी आहेस? बरं सुकली मग गेली ग पाहिले आमच्याकडे होती तेव्हा बरी होती खाऊ खाऊ पार रदाडी झालती. नाही सांगत चला जेवायला चला. काय केलंय बाबा जेवायला? रोज गेले म्हातारा अंगठ्या आणाय काय माहिती. रोज येते ते नाही. मामी काय वाचित होता तुम्ही तर अडाणी आहे ना नाही नुसतं बघत होते का पान पाहणं बघते ते काय झालं काय झालंय आता जेवायचं आहे ना पण ते हा मला बी मागायची धरून भूक लागली तुम्ही कोणी वाढी ना जावायला काही किंमत बिंमत आहे का नाही तुम्हाला नको का काय अंगठी? हा ती पाहिजे ना अंगठीसाठी आलोय मग ते आणाय गेले सासरे अंगठी त्यावेळेस थांबा जरा थोड्या वेळ मामी? अर्धा तास. हा? तुमची रूम आहे का बेडरूम हा पहिलं कसं जुनी होती आता नवी केली नाही का? हा का चांगलं आहे. मी आता मी महिनाभर थांबणार आहे ना मी बी इथंच झोपत जातो ऐक ना हा मग तुमच्या संग काय बाई येण्याचा बाजार आहे काय कसला जावं मग? काय म्हणे माझ्या सोबत कशाला झोपायचं? तुमच्या room मध्ये- तुम्ही आता जाणार आहे 2 दिवसानं 2 दिवस नाही मी चांगला महिनाभर राहणार आहे मी पिशीभर कपडे घेऊन आलोय
नको नको असं नसतं जावं कोण हाकलीत असतं काय तुमच्यासाठी सेपरेट रूम बांधली काय बांधली काय अशीच आहे का सेम ह्याच्यापेक्षा भारी आहे. मग तुम्ही तिकडे जा आम्ही काय? माय बायको इथं थांब आम्हाला इथं आराम करीत गार गार वाटतं म्हणजे हीच रूम आवडली का हा नाही आपलं जे आवडलं आपण ते लगेच घेतो हा परवा दिवशी एक ती म्हैस आवडली होती लगेच घेतली हा का हा मग इकडे आणायचे ना सासूबाईला दूध प्यायला नाही ना तुम्हाला मी तुमच्यासाठी ना शेण काढून ठेवलं होतं गाड्या मग ते- शेण? हा कशाला मशीन तेवढंच दिलं तर सकाळ सकाळी आता ना जे दिसलं ते घेऊन आणू पण ती विसरली तुमची पोरगी कशाला शेण कशाला पाहिजे तुमच्या पोराला खायला लागतं ना दररोज खाते ती शेण. अरे देवा डोंबाळा केला ह्या जावायचा त्या पोराचा त्या नवऱ्याचा त्या गाबडीचा आ काय काय खायचं होतं शेण खातेत का मग आता मामा तोंडातून किती वेळा ऐकलं हे नसतं ज्याला मला आलं तर परतला तुम्ही शान खाल्ला असं म्हणते मग ते मागच्या वेळेस ऐकलं होतं म्हणे शान घेऊन येणार होतं पण विसरलो नेक्स्ट टाइम तुम्हाला बी घेऊन येईन शान हा तुम्ही काय करा चला जेवाय वाटते तुम्हाला हा, चला चला भूक परत लागली येऊन आराम करा हा चला आणि ते अंगठी सांगितलेलं मामा हा सांगितले ते सांगितले कसं मग माझे मित्र परत नाव ठेवते गेला सासरवाडीत बिगर अंगठीचा आला म्हणजे मित्र अंगठी आणायसाठी सासरवाडीला जातात का मग ते धोंडा अंगठी आता बिंगठी. तुम्हाला माहितीये का जावाय बापा सोनं किती महाग झालंय परत नंतर त्याला सोनं घ्यायचं नाही म्हणून बातम्याला सांगते ते काय नाही हे झालं झालं लगेच आमच्या टायमाला सोनं माग होतो तुम्हाला हा लगेच कोणी येणे नाही घ्यायला सांगितलं त्याने तुमच्याकडे तुम्हाला घ्यायचं नाही ते सांगा ना तुम्ही हा आवाज वाढवून बोलताय का नाही मग मी असंच बोललो मला तर आता तुमची काय थोडीशी मयाना दया राहिली नाही काहीच नाही राहिलं नकोच बाबा त्याचा पेट झाला त्या जावायचं कशाचा जावायचं कोणती मामी अंगठी काय वाढ तिथं तिथं ठेवा सगळं अंगठी आल्याशिवाय मी खाणार नाही काही जेवण भूक लागली मला लई गा बस तू ती सगळे 4-4 टाइम खाती जरा थोड्या वेळ दम काढ मामा गेला अंगठी आणायला तावीन जावाय बापू हात धुतला का हात काय झालं त्याला धुवायला उसून झालाय माझा दरवेळेस असं खातो मी इथं ठेव वाढू नका तुम्ही अजिबात आताच सांगतो हा जावा बापू तसं नसतं करायचं गेलाय सासरा अंगठी आणायला मग ये त्या ना अंगठीच्या अंगठी बॉटनीच खायचंय मला ठेव घ्यायचं त्या अंगठीच्या बॉटनीच खायचं असं अंगठी दाखीत दाखीत खाणार आहे हा कसं ठेवायचं. खाणार नाही नाही माहिती आता अंगठी 2 तास झाले गेले तिकडच बसले इथं भूक लागली मला पण ऐ, हात नको लावू. बरं तुम्ही अंगठी दाखवत खावा तिला खाऊ दे नाही नाही तिला बी नाही म्हणजे काय माझ्या बायकोनी नवऱ्याला सोडून खाईन होय तुम्ही खाताय मग आम्हाला सोडून हा मी खाते बाय हा. मामाचा जाळ झाला तिकडं मामा त्याची वाट बघत बसायला हा. जेवाय केलंय हा बस मग, बस आपलं दाजेला तांब भरून आणायचं ना बाळा दाजीला दाजी हे तर दाजी आहे हा दाजी काय आणलं बाळा दाजीला धोंड आणलं धोंड अरे. दाजी धोंड थांबा दाजीला द्या दाजी धोंड खा अजून दोन आहेत दाजी धोंड माझा मित्र मला काय म्हणला मी खेळा गेलतो मला दाजी आलाय ना तुझा हा. धोंड नाही धोंड दाजी खा ना थांब. दाजी खा अरे. ना दाजी धोंड खा ना अरे ठेव तिथे ते दाजी धोंड आहे अरे ठेव दाजी एका धोंड्यात तुला खाली पाडीन हा. बाबू मला म्हणते जावाय बापू तुम्हाला माहिती आहे ना ती जरा डोक्यात गेले दाजी बाळा तुझ्या उशाला घेऊन झोप बाळा धोंड मी संध्याकाळी खाई ना हा, संध्याकाळी. अंगठीच्या बोटाने खाणार धोंड बी अंगठीचं बोट असलं का अंगठीचं ते खाईन अहो, धोंड. जावई, अंगठीच्या बोटाने मारू नका पोराला. अंगठीच्या बोटाने आहे दाजी मस्त नाही मी कुठं मारलं मी काही मारलं का तुला मारलं का वय रे ताई. मारलं मी मारलं तुझ्या भावाला मारलं आता मारून तर पाहिलं की नाही नाही मारलं का मी अय लांब होय झालं दाजी धोंड अरे याला धर रे दाजी धोंड खाणार याला धर मामी आवर तुमच्या पोराला बाळा बाळा आपल्या आईचा आहे तुला उठ उठ तुला गाडी गाडीला पैसे देतो उठ बाई उठ 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 गाडीगर मी देतो त्याला थोड्या वेळाने मला अंगठी भेटू दे फक्त हा बरं जावा बापू तुम्ही घेऊन या गाडीगार हा. बाळा तुम्ही थंड व्हा आता थंड नाही तू शांत अंगठी आहे ना पाहिजे बाळा हा. हे हातात ठेवायचं द्यायचं लय महाग असतंय. ही माणूस कवर बसून मग आम्हाला फोन करा पाटक्यात बोलून घ्या जावाय पण लय मस्ती आल्यागत करायला लागलाय की ना उशाला घेऊन झोप जावाय काय दे झालं ना संध्याकाळी मग तेव्हा खायला आले का मामा मामा दादा बाबा तुम्ही अगोदर जेवण आले का ढेकर कमी देता बसा खाली नाही मामी खाली बसा. बसलोच बघा घाला पटकन अंगठी हा जावाय बापूला अंगठी गव्हाचा ते तटकाळून बसलं या जेवायला तर वाटतात ना अहो जेवण आहे जावाय बापून हातात धरलाय अंगठी घातल्याशिवाय जेवत नाही अरे बापरे हो का अंगठी मामा
बाबा लवकर घाला ना मला भूक नाही तुम्ही जेवण लागली करून घ्या. नाही जेवण नंतर अंगठीच्या पोटाने. अहो तुम्हाला काय धाड भरली बी पेट झाला ती घाला ना मग सकाळ अन्न नाही पाणी नाही पोटाला कोणत्या मापाची केली दाखवा बघ. बघू कसली आणली काय आणलीच नाही म्हणजे मग एवढा उशीर काय तिथं काय गावात झाडायला गेलता बी तो हे येड्याचा बाजारानं त्या बेड पर्यंत येतं इथं झोपायचं तिथं झोपायचं हे आलंय दगड घेऊन आणि घालतंय म्हणजे अंगठी आणली नाही. बाबा आहे म्हणते दगड इथं धोंड ए बाबा, ए, ए. दाजी घे तुझ्या बाप नाही नाही म्हणजे अंगठी आणली नाही. अंगठी आणली नाही ना. नाही ना आणली अंगठी. नाही नाही मला जेवायचं नाही इथं परत यायचं बी नाही. जेवायचंय पण जेवायचं चल दाजी ते. मी धोंड आणलं म्हणजे माझ्या लेकराला मारू नका ए बाबा शांत व्हा. सांगू तुम्ही शांत अजिबात हात नाही लावायचा. पिसाळ कुत्रा चावलंय काय चावू दे मला काय चावायचं ते अंगठीने तुम्हाला जेवायचं मी नाही परत तुमच्या दारात येणार नाही मी. चल घे पिशी सोनं मार झालंय. पिशी बाबा अहो, महिना आपल्या पिशी घे. घंटी आणू का घंटी हा येऊन ये बाबा जा तेवढं तेवढं मारलं. येडा भोकाचा आहे गप्प बस म्हणजे सारखंच करतंय चल तू घे पिशी चल म्हणजे अहो, महिनाभर आपल्या राहायचंय आपल्याला महिना भर दात पाडीन तू दर महिन्याला एक चल. दाजी आमचा मोते आहे ना मोत्याच्या गळ्यात घंटी त्याला अंगठी बसत नाही ना हा घंटी घंटी तुमच्या पोराला समजून सांगा आता सांगू तुम्ही अहो, ते येड आहे वर जावाय बापू चल पिशान शान आहे. अंगाला हात नाही लावायचा अजिबात जेवण पिशान जावा ना. मला नाही जेवायचं मला काय घरी जेवण नाही भेटत काय जावाय बापू मला अंगठी पाहिजे ती अंगठी नाही भेटली मी चल काय ग म्हणतो? खुशी पिशान अहो, पण- खुशी पिशी आण अहो, पिशवी बाहेरच आहे. आण, चल मग चल, अहो, जावाय बापू तुम्हाला मी पैसे दिले काय केलं अंगठीचं सोनं लय महाग झालंय अगं. हा, मग कुठं आहे पैसे पैसे आहेत, जाऊ द्या. खात्यावर टाकले. खातो टाक. बरं असू द्या घ्या 4 घास खाऊ जाऊ दे ती पिढ्या गेली आई मला बी धोंड खा माझं लग्न करायचंय अरे देवा करू करू बस खाली हा? बस काय कोणाचा फोन आहे काय ना तिच्या आईला. थांब. हॅलो? अहो, करायचं बघू. हॅलो नाही करायचं. कोणाच फोन आहे बघू? कोण नाही कट 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 कंपनी होती. कंपनी होती का मी सर्व ऐकलंय कोण आहे ती? आई थांब हे मला फोटो बघू दे हा? कोण आहे ती कोण आहे कुणाला अंगठी दिली खरं सांगा इकडे. अहो माझ्याशी बोला कुणाला अंगठी दिली अगं कोणाला नाही दिली आमची. कुणाला अंगठी दिली कुणाला अंगठी दिली अगं, ऐक हा? का? सत्यानाश